Good morning, one and all. Dear students, from today we are going to start our actual 10th standard syllabus. It is the first unit in our textbook. It is unit number 1. And you know that in English textbook, maybe for 9th standard or 10th standard, every unit begins with a poetry section. Here it is a first poem, A Teenager's Prayer. विद्यार्थी मित्र हो, आजपासून आपण इंग्रजीच्या अभ्यासक्रमाला लाईव्ह सुरुवात करीत आहोत. आज आपल्याला पहिलं युनिट आपण सुरू करीत आहोत आणि इयत्ता 9वी मध्ये ज्याप्रमाणे टेक्स्टबुक होतं अगदी तशाच प्रकारची रचना इयत्ता 10वीच्या टेक्स्टबुकची सुद्धा आहे. आणि आपल्याला जे युनिट 1 आहे किंवा युनिट 2 असेल, युनिट 3 असेल किंवा युनिट 4 असेल, प्रत्येक युनिटची सुरुवात ही पोएट्री सेक्शननी होत आहे. ओके, सी फर्स्ट 1.1 अ टीनेजर्स प्रेयर. A teenager's prayer. First of all, we must know what is meant by teenager or what is meant by teenage. See, teenager means teenage. मित्र हो, टीनेजर म्हणजे काय बघा. आपण इंग्लिश मध्ये जेव्हा आकडे बोलतो, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि परत सुरू होतं 13th, 14th, 15th, 16th, 17th, 18th and 19th. That is an age group from 13 years to 19 years. This age group is to be known as teenager. विद्यार्थी मित्र हो, वय वर्ष 13 ते वय वर्ष 19 या वयोगटाला आपण टीनेजर असं म्हणतो. At present, you, the students studying in 10th standard, all of you are maybe 15 years old or maybe 16 years old. That means you all are teenagers. And here it is a prayer, and this prayer belongs to you yourself. This poem, that is Teenager's Prayer, this poem is composed by J. Morse, who is a British poet. हे टीनेजर एज म्हणजे काय असतं विद्यार्थी मित्र हो, प्रत्येकाच्याच आयुष्यातील अतिशय महत्वाचं असं हे टीनेजर्स एज असतं. हेच ते एज असतं की जे आपल्या आयुष्याला एक प्रकारची कलाटणी देतं. आपण आयुष्यामध्ये कोण होणार आहोत हे 13 to 19 इयर्स हे एज ग्रुप ठरवतो. आणि म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा एज ग्रुप अतिशय महत्वाचा असतो. परंतु हा एज ग्रुप आहे, त्या एज ग्रुपला कन्फ्युज्ड एज ग्रुप असं म्हणतात. सायकोलॉजी मध्ये, मानसशास्त्रामध्ये हा जो एज ग्रुप असतो हा थोडासा कन्फ्युज्ड असतो. कारण या वयातली मुलं धड लहान पण नसतात आणि मोठी पण नसतात. म्हणजे या मुलांना आपल्या लहान भावंडासमवेत कॅडबरी पण खावीशी वाटते आणि आई बाबा सोबत चहा पण प्यावासा वाटतं. लहान मुलांमध्ये बसून आईस्क्रीम ही खावंसं वाटतं आणि आई बाबांच्या समवेत स्प्राईट, पेप्सी पण प्यावीशी वाटते. कार्टून पण बघावंसं वाटतं आणि एखाद्या चित्रपटातील गाणंही ऐकावं असं वाटतं. कारण ही मुलं धड लहान पण नसतात, धड मोठी पण नसतात. अँड दॅट इज वाय धिस एज ग्रुप इज टू बी नोन ॲज कन्फ्युज्ड एज ग्रुप. मग या एज ग्रुपला मराठीमध्ये आपण किशोर वयीन मुलं असं म्हणतो. अँड हिअर इट इज अ प्रेयर. प्रेयर म्हणजे प्रार्थना. अँड धिस प्रेयर is a prayer of a teenager who is of maybe 13 years old or maybe of 19 years old. In short, that teenager is just like your age. तुमच्याच वयाचा
तो टीनेजर आहे. And in this poem, what we have to see? We have to see the confused mind of a teenager. हा जो टीनेजर आहे हा थोडासा गोंधळलेला आहे, कारण याला इथून पुढे सगळे निर्णय स्वतःला घ्यायचे. त्याच्या जीवनाची सुरुवात ही दररोज नव्यानं होते आणि त्यामुळं प्रत्येक निर्णय या टीनेजरला स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायचा आहे. आणि त्यामुळं तो परमेश्वराला, गॉडला प्रार्थना करतोय की हे परमेश्वरा, हे निर्णय घेत असताना तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा. ज्यावेळेस माझ्या आयुष्यामध्ये एखादं टेम्पटेशन येईल, एखाद्या ठिकाणी मला थोडासा मोह निर्माण होईल, अशा मोहाच्या ठिकाणी मला तू बळी पडू देऊ नकोस. इन शॉर्ट, द कन्फ्युज्ड माइंड ऑफ अ टीनेजर is the central idea of our today's poem. Here the poet states that in a teenage, तुम्ही सुद्धा जर टीनेज मध्ये चांगल्या प्रकारे कार्य केलं, अभ्यास केला, तर नक्कीच तुमचा फ्युचर ब्राईट असतो. आणि जर टीनेज मध्ये आपण टाइमपास केला, अभ्यास केला नाही, तर नक्कीच आपला भविष्यकाळ हा त्याच प्रकारे असू शकतो. हिंदी चित्रपटामध्ये गाजलेलं गाणे बघा, बचपन खेल खुद गुजरा, जवानी नींद भर सोया, बुढ़ापा देख कर रोया, सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है, ना हाथी है ना घोडा है, वहां तो पैदल ही जाना है. तुम्हाला स्वतःला जायचंय जीवनाच्या प्रवासामध्ये. आणि म्हणून जे तुमचं टीनेज एज ग्रुप आहे, हा एज ग्रुप कसा महत्वाचा आहे हे प्रस्तुत कवितेमध्ये जे मोर्स यांनी सांगितलेलं आहे. ओके, समजते. त्यानंतर आपण ही जी कविता आहे, लेट अस सी द पॅराफ्रेज. कवितेचा पॅराफ्रेज असतो, लेसनची समरी असते, तसा कवितेचा पॅराफ्रेज असतो. सारांश आपण थोडक्यात पाहूया. Paraphrase of each stanza. A teenager's prayer. This poem is divided into 5 stanzas. या कवितेमध्ये 5 स्टांजा आहेत. आणि तुम्ही जर ही कविता समोर पुस्तक असेल तर तुम्ही पहा, या 5ही स्टांजा मध्ये असणाऱ्या नंबर ऑफ लाईन्स सेम टू सेम. प्रत्येक स्टांजा मध्ये 4 4 4 4 लाईन्स आहेत. प्रत्येक लाईनची जर तुम्ही लांबी पाहिली, लेंथ, तर प्रत्येक ओळीची लेंथ ही इक्वल आहे. आणि महत्वाची गोष्ट, या पोएम मध्ये एक आयडियल अशी राईम स्कीम जे मोर्स यांनी वापरलेली आहे. याशिवाय ही जी कविता आहे ती फुल ऑफ फिगर्स ऑफ स्पीच. या कवितेला भाषेचे वेगवेगळे अलंकार, फिगर्स ऑफ स्पीच आहेत. आणि त्यामुळं ब्रिटिश लिटरेचर मधील एक आयडियल पोयम आणि किशोरवयीन मुलांसाठी जे मोर्स यांनी लिहिलेली एक सुंदर कविता म्हणून या टीनेजर्स प्रेयर या कवितेकडे पाहिलं जातं. सी व्हॉट इज देअर इन द फर्स्ट स्टांजा. इन द फर्स्ट स्टांजा द पोएट इज स्पीकिंग अबाउट न्यू बिगिनिंग्स. कवी म्हणतो की दररोजचा दिवस हा माझ्यासाठी नव्यानं उगवत आहे. याचा अर्थ काय, त्याच्या आयुष्यामध्ये जेव्हा तो 11-12 पर्यंत होता त्यावेळेस त्याचे सर्व निर्णय त्याचे पालक घेत होते. परंतु आता 13 to 19 मध्ये त्याचे बरेचसे निर्णय हे त्याला स्वतःला घ्यायचे. आणि रोजचा दिवस हा त्याच्यासाठी नवीन आहे, न्यू बिगिनिंग आहे. रोजच्या दिवसाचा रोजचा प्रश्न हा वेगळा आहे. आणि अशा प्रसंगामध्ये ओ गॉड प्लीज स्टे विथ मी, तू माझ्या बरोबर थांब. बिकॉज each day begins with new beginning. दररोजचा दिवस उजाडणारा नव्यानं उजाडतोय. नवनवीन प्रश्न माझ्या आयुष्यामध्ये येत आहेत. And that is why in the first stanza the poet is speaking about new beginnings. Okay.
Now see second stanza. In the second stanza, the poet speaks about the choice of road. Choice of road, जीवनाचा मार्ग. He is going to discuss, he is going to fix about his career. त्याला त्याचं करिअर फिक्स करायचंय. आणि करिअर निवडत असताना त्याचं जे काही पुढे भविष्यामध्ये जे स्वप्न त्याला पाहायचंय ते करिअर निवडत असताना तो परत परमेश्वराला प्रार्थना करतो की हे परमेश्वरा, तू माझ्या सोबत राहा. कारण एकदा का मी माझं करिअर चूज केलं की नंतर मला चेंज करता येणार नाही, आणि म्हणून चांगल्या प्रकारचं करिअर मी निवडण्यासाठी तू मला मदत कर. टू स्टँड फॉर द राईट थिंग. थर्ड स्टँजामध्ये तो सांगतो की माझ्या आयुष्यामध्ये काही चांगल्या गोष्टी येतील, काही थोड्याशा निगेटिव्ह पण गोष्टी येतील, पण जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये असे प्रसंग उभे राहतील त्यावेळेस तू माझ्या पाठीशी उभा राहा आणि चांगल्या प्रकारच्या गोष्टी निवडण्याला तू मला मदत कर. इन द फोर्थ स्टँजा he speaks about help to refuse temptation. मित्र हो, सगळ्यात महत्वाचा कन्क्लुडिंग हा स्टँजा आहे. बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभनं, टेम्पटेशन, सिव्हिअर विश, थर्स्ट, डिझायर, काही प्रकारचे टेम्पटेशन्स येतात आणि अशा टेम्पटेशनला मी बळी पडता कामा नये. बऱ्याच वेळेला आपण एखाद्या प्रलोभनाच्या शिकार त्या ठिकाणी बनू शकतो आणि ही किशोरवयीन मुलं बऱ्याच वेळेला ड्यू टू टेम्पटेशन they are away from their career, and hence the poet requests the God that whenever temptations are there in my life, please be with me, keep me away from the temptation. माझ्या आयुष्यामध्ये जी प्रलोभनं येणार आहेत त्या प्रलोभनापासून हे परमेश्वरा तू मला दूर दूर ठेव. And in the last stanza, it is the concluding stanza, the heart of the poem. Especially in poetry section, the last stanza is concluding. कोणत्याही कवितेतला शेवटचा जो स्टांजा असतो तो निर्णायक असतो आणि या निर्णायक स्टांजामध्ये कवी काय म्हणते आपण बघूया. गॉड इज लीडिंग द स्पीकर. जर आयुष्यभर परमेश्वरानं टीनेज एज ग्रुप मध्ये परमेश्वरानं जर टीनेजरला साथ दिलेली असेल तर अर्थातच तोही परमेश्वरासारखाच एक चारित्र्य संपन्न एक नागरिक किंवा व्यक्ती बनला असेल आणि त्यामुळं त्याच्याबरोबर आयुष्यभर परमेश्वराचं वास्तव्य असणार आहे. आणि त्यामुळं ओ गॉड प्लीज हेल्प मी इन माय टीनेज. समजते विद्यार्थी मित्र हो, या कवितेमध्ये फक्त 5 स्टांजा आहेत. ते स्टांजा आपण आता 1 बाय 1 अभ्यासणार आहोत. जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर पुस्तक ओपन करू शकता. नेक्स्ट पिरियड पासून मी स्क्रीन शेअर सुद्धा तुम्हाला करणार आहे. ओके, लेट अस सी द फर्स्ट स्टांजा ऑर द पोएम. अ टीनेजर्स प्रेयर. एका किशोरवयीन मुलाची प्रार्थना. सी इन दिस पोएम जस्ट 2 कॅरेक्टर्स आर देअर. या कवितेमध्ये फक्त 2 पात्र आहेत. एक म्हणजे कोण? टीनेजर म्हणजे तुम्ही, आणि दुसरा कोण आहे? गॉड आहे. त्यापैकी स्पीकर कोण आहे बोलणारा? तर तो टीनेजर आहे. आणि लिस्नर कोण आहे? तर तो गॉड आहे. हा लिस्नर कसा आहे? तो मध्ये बोलतोय का हो? तो बोलत नाहीये, तो म्यूट आहे. तो पूर्णपणे म्यूट आहे. तो पूर्णपणे फक्त तुम्ही जे बोलताय ते तो ऐकतोय. इन शॉर्ट, in this poem there are just 2 characters. First of all, a speaker who is a teenager, and the listener who is a god. Here God is mute, teenager is speaking to the God, and this is a poem of a teenager. He
एका किशोरवयीन मुलाची कविता आहे. अँड दिस टीनेजर इज युनिव्हर्सल. जगाच्या पाठीवर कुठेही जावा, हा टीनेजर असाच असतो. आज ही कविता फक्त जे मोर्स यांची नसून ही तुम्हा सर्व इयत्ता 10वी मध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची कविता, सर्व विद्यार्थ्यांची प्रार्थना या ठिकाणी आहे. ओके, लेट अस सी फर्स्ट स्टँजा. Each day brings new beginning. प्रत्येक दिवसाची सुरुवात नव्यानं होते. मित्र, तुम्हाला मी सांगितलं की या कवितेमध्ये जे मोर्स या ब्रिटिश पोएटनी फिगर्स ऑफ स्पीचचा भरपूर वापर केलेला आहे. जर तुम्ही पहिलीच लाईन पाहिली, पहिलं सेंटेन्स पाहिलं, तर पहिल्याच स्टँजातील पहिल्याच ओळीमध्ये each day brings new beginning, brings beginnings, यामध्ये बी बी हा साऊंड रिपीट होतो. सांगा बरे, ओळखा तरी हा कोणता फिगर्स ऑफ स्पीच असणार आहे? बरोबर, हा आहे एलिटरेशन. हा एलिटरेशन हा फिगर्स ऑफ स्पीच जे मोर्स यांनी पहिल्याच स्टांजामध्ये वापरलेला आहे. Each day brings new beginnings. Decision I must make. मला सांगा, दुसरी लाईन सुद्धा फिगर्स ऑफ स्पीच मध्येच आहे. आपण इंग्लिश मध्ये रचना कशी करतो? एस प्लस व्ही प्लस ओ. मग या ठिकाणी डिसिजन्स आय मस्ट मेक करता नंतर आहे, पण लँग्वेज मध्ये किंवा लिटरेचर मध्ये, प्रोज मध्ये एस प्लस व्ही प्लस ओ ही रचना प्रोजची असते. आणि त्यामुळं आय मस्ट मेक डिसिजन हे एक्झॅक्ट ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स आहे. परंतु पोएटिक राईट हा फक्त पोएटला असतो. तो लँग्वेज मध्ये खास कवींसाठी अधिकार आहे. तो राईम स्कीम होण्यासाठी शब्द मागे पुढे हलवू शकतो आणि यातून जो फिगर्स ऑफ स्पीच तयार होतो, या फिगर्स ऑफ स्पीचला इन्व्हर्जन, इन्व्हर्ट किंवा इन्व्हर्जन असं म्हणतात. म्हणजे डिसिजन्स आय मस्ट मेक हे सेंटेन्स कसं पाहिजे? आय मस्ट मेक डिसिजन्स. आणि म्हणून सेकंड सेंटेन्स मध्ये फिगर्स ऑफ स्पीच जे मोर्स यांनी वापरलेला आहे इन्व्हर्जन. Each day brings new beginnings. प्रत्येक दिवसाची सुरुवात नव्यानं होते. Decisions I must make. मला माझे निर्णय घेतले पाहिजे, घेतलेच पाहिजे, मस्ट. I am the only one to choose. माझा निर्णय मलाच घ्यायचा ना, हा निर्णय माझ्या आयुष्याचा निर्णय आहे. आणि म्हणून तो किशोरवयीन मुलगा म्हणतो, डिसिजन आय एम द ओनली वन टू चूज. मी एकटाच आहे, असा मीच आहे की माझा निर्णय मीच घेणार आहे. द रोड दॅट आय विल टेक, की जो माझ्या जीवनाचा जो मार्ग आहे. मित्र हो, आपल्या जीवनाचा मार्ग आपण आपल्या चॉईस प्रमाणे निवडत असतो. आणि मग एकदा का आपण मार्ग निवडला, आपल्या चॉईस प्रमाणे निवडला, भले त्या मार्गामध्ये अनेक अडथळे आले तरी तो तुमचा मार्ग आहे, तो आपलाच मार्ग आहे. आरशामध्ये पाहिलेली इमेज तुमचीच आहे, ती तुम्ही ऍक्सेप्टच केली पाहिजे. आयुष्याच्या मार्गावरती तुम्हाला काही फक्त गुलाबाची फुले असणार नाही, गुलाबाचे काटे देखील असणार आहेत. आणि त्यामुळं द रोड दॅट आय विल टेक, जो काही मार्ग मी निवडलेला आहे तोच मार्ग, त्याच मार्गावरून मला आयुष्यभर जायचं आहे. सी इन फर्स्ट स्टँजा what we have seen that the poet is speaking about the new beginning, that each day is a day begins with new beginnings. That time he has to take decisions and he himself has to take the decisions whatever may be in the road of his life. Okay, I can choose to take the road of life. road of life, जीवनाचा मार्ग. या ठिकाणी परत apostrophe, परत एक फिगर्स ऑफ स्पीच वापरलेलं आहे. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ.
दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. मला असा मार्ग निवडायचा आहे की ज्या मार्गावरती मला मोठं असं यश मिळणार आहे. अहो, ज्या वेळेस तुमचं यश मोठं असतं त्या यशाच्या पाठीमागं असणारे प्रयत्न पण तेवढेच मोठे लागतात. जितके मोठे प्रयत्न तितकं मोठं यश तुम्हाला मिळत असतं. आणि म्हणून दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, मला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचायचंय. or travel down the darkened. See here, darkened means evil. बऱ्याच वेळेला मला जो माझा मार्ग आहे तो कसा असणार आहे, इव्हिल असणार आहे. थोडंसं माझ्या मार्गामध्ये अडथळे असणार आहेत. or travel down the darkened road that leads to great distress. Distress means worry and strain. मला माहित आहे की माझ्या जीवनामध्ये अनेक अडथळे येणार आहेत आणि या अडथळ्यांना पार करून मला माझ्या देहापर्यंत जायचं आहे. ओके, जस्ट 1 मिनिट फ्रेंड्स. एक फोन आला होता, सॉरी. कृपया काही पालक फोन करतायत, विनंती डिस्टर्ब करू नका. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. आपण पाहिलं यशाचा मार्ग, ज्याप्रमाणे डोंगराच्या वरती नद्यांचं उगम होतं, त्या समुद्राला भेटण्यासाठी जात असताना अनेक मार्गामध्ये अडथळे येतात, तरी पण त्या अडथळ्यांना पार करून समुद्रापर्यंत पोहोचतात. तसं या ठिकाणी मार्गामध्ये येणाऱ्या अडथळ्यांना पार करून मला माझ्या देहापर्यंत, ध्येय जे माझं आहे, टार्गेट, एम, गोल, एम्बिशन, एस्पिरेशन, अचिव्हमेंट, वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत, तिथपर्यंत मला पोहोचायचे. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. बघा तुम्ही पुस्तकामध्ये लॉर्ड हा शब्द कॅपिटल लिहिलेला आहे, एल कॅपिटल, LORD. लॉर्ड शब्दातला एल कॅपिटल मध्येच का आल्यावर? नियम असा आहे की ज्या सुपर नॅचरल थिंग्स असतात, मानवेतर गोष्टी असतात, मे बी गॉड, गॉडेसेस, घोस्ट और डेमन, विच त्या मानवेतर गोष्टी शक्ती आहेत. हे लिहित असताना ते समजण्यासाठी त्याचं अध्याक्षर हे कॅपिटल असतं. फॉर एक्झाम्पल, गॉड, जी कॅपिटल, गॉडेस, जी कॅपिटल, डेमन, डी कॅपिटल, डेव्हिल, डी कॅपिटल. इन द सेम वे हिअर द वर्ड लॉर्ड, लॉर्ड म्हणजे परमेश्वर, आणि म्हणून लॉर्डचा एल कॅपिटल आलेला आहे. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, आणि म्हणून परमेश्वरा माझे डोळे तू उघडे ठेव, दॅट आय माइट क्लिअरली सी, की जेणेकरून मी पाहू शकेन. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, जे योग्य काय आणि अयोग्य काय. टांग्याचा घोडा असतो बघा, त्या घोड्याला दोन्ही बाजूला ब्रिंकल्स असतात, आजूबाजूला पाहू नये. ते ब्रिंकल्स विद्यार्थ्यांना नको आहेत, आणि म्हणून हा टीनेजर परमेश्वराला प्रार्थना करतो की हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, जे जे योग्य आहे ते शोधण्यासाठी, निवडण्यासाठी तू मला मदत कर. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, माझ्यामध्ये जे काही उत्तम मधील उत्तम असेल, सर्वोत्तम असेल, ते शोधण्याचा तू प्रयत्न कर, आणि त्या माध्यमातून तू मला मदत कर. सेकंड लास्ट इम्पॉर्टंट स्टांजा आहे, हेल्प लॉर्ड, परमेश्वरा मदत कर. टू जस्ट से नो, नाही. लक्षात घ्या, आयुष्यामध्ये नकार द्यायला सुद्धा शिकलं पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण मैत्रीमध्ये एकमेकाचे व्हिक्टिम, बळी बनतो. मित्राला काय वाटेल, ह्याला काय वाटेल म्हणून आपण होला हो म्हणतो, परंतु ते आपल्या नंतर आपल्यावरती त्याचा वाईट परिणाम होतो, आपण गोत्यामध्ये येतो. आणि म्हणून आपण बऱ्याच वेळेला जर आपल्याला एखादी गोष्ट पटली नाही तर नकार द्यायला शिकलं पाहिजे.
हेल्प लॉट टू जस्ट से नो, नकार द्यायला सुद्धा मी शिकलो पाहिजे. When temptation comes my way, temptation, strong wish, एखाद्या गोष्टीची लालसा, जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल मला मोह निर्माण होईल, त्यावेळेस परमेश्वरा मला नकार द्यायला सुद्धा तू शिकवलं पाहिजे. That I might keep my body clean and fit for life each day. आणि मी मला स्वतःला प्रत्येक दिवसासाठी फिट ठेवे. माझ्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यासाठी, संकटासाठी मी स्वतःला फिट त्या ठिकाणी ठेवेन. ओके, नाउ सी लास्ट स्टँजा. When my teenage years are over, ज्यावेळेस माझा किशोरवयीन अवस्था संपलेली असेल, आय नो दॅट आय विल सी, मी काय पाहेन बघा, दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. माझं जीवन कसं असणार आहे? अतिशय सुंदर, बेस्ट असणार आहे. गुड, बेटर, बेस्ट, सुपरलेटिव्ह. माझं जीवन कसं असणार आहे? पूर्णपणे यशस्वी असणार आहे. का? विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. कारण प्रत्येक क्षणामध्ये तू मला साथ दिलेली आहेस, तू माझ्या पाठीशी उभा आहेस, प्रत्येक खेपेला तू मला गायडन्स केलेला आहे. आणि म्हणून हे परमेश्वरा, माझं जीवन यशस्वी असणार आहे. ओके फ्रेंड्स, इन दिस वे हिअर वी हॅड सीन द पोएम. आता मी थोड्या वेळासाठी तुम्हा सर्वांना अनम्यूट करतोय, काही प्रश्न विचारणार आहे आणि नंतर याचं क्रिटिकल ऍप्रिसिएशन आपण पाहणार आहोत. ओके, तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. हा, कुणाची काही शंका? नाही सर. नाही सर. नाही सर. ओके, सगळ्यांना गोष्टी समजते? मी एक काम करतो, हो सर. इथून पुढं ओके ओके, स्टॉप इट, स्टॉप, जस्ट स्टॉप फॉर 1 मिनिट. इथून पुढं मी तुम्हाला 5-10 मिनिटासाठी अनम्यूट करतो. फक्त एक काम करायचं, मी प्रश्न विचारणार आहे, एका वेळेस एकानेच उत्तर द्यायचं प्लीज, कारण का गोंधळ होईल. ओके, फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोएम. हा मार्जिन मधला, मार्जिन आपल्या कवितेचं जे मार्जिन आहे ना, त्या सेक्शन मधला हा पहिला प्रश्न आहे. व्हॉट इज द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोएम. या कवितेतील स्पीकरचा एज ग्रुप कोणता आहे? कोण सांगतो? 13 to 19. 13 to 19. ओके, सर्वांचं लक्ष आहे. छान. 13 to 19 years. ओके, दिस इज द एज ग्रुप ऑफ अ स्पीकर. या मुलाचा एज ग्रुप 13 ते 19 वर्षाच्या मधील हा मुलगा आहे. कदाचित तुमच्याच वयाचा असेल, तुमच्यापैकीच एक कोणतरी असेल. व्हॉट डिसिजन्स डज द स्पीकर हॅव टू टेक. हा जो स्पीकर आहे, त्या स्पीकरला कोणता निर्णय घ्यायचा आहे? Choosing the right path of life. एक्झॅक्टली. हु इज स्पीकिंग? कोणी उत्तर सांगा होतं? नाव सांग बाळा. वैष्णव कुलकर्णी. ओके, डिसिजन ऑफ चूजिंग राईट रोड. आपल्या जीवनाचा योग्य मार्ग निवडण्या संदर्भामध्ये या मुलाला डिसिजन घ्यायचा आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डज इच न्यू डे फेच. काय असतो? New beginning. What New does beginning. Each new beginning. यानंतर हाऊ शुड वन रिॲक्ट टू टेम्पटेशन. आपल्या मार्गामध्ये टेम्पटेशनला तुम्ही काय करणार? Say no. एक्झॅक्टली, वी शुड से नो. आपण नाही म्हणायचं. बऱ्याच वेळेला आपल्या मार्गामध्ये अनेक टेम्पटेशन्स येतात. हे करू, ते करू, असं करू, तसं करू. ऑनलाईन टीचिंग सुरू आहे, बाबांनी मोबाईल घेतलेला आहे, आपण काहीतरी युट्यूब वरती वेगळंच गाणं बघू. दिस इज टेम्पटेशन. ओके,
That time you have to say, no, it's my online lecture is going on. I have to just concentrate. I will be engrossed in my online lecture. Okay. Now, what effects does the speaker wish to see in himself at the end of his attempts? शेवटी काय इफेक्ट कवीला पाहायचे? He has lived life at its very best. His lived is very life lived by speaker is very best. Has lived is a teenage life very best and the God is always with him. लक्षात घ्या, त्याच्या बरोबर परमेश्वर आहे आणि ज्याच्या बरोबर परमेश्वर आहे त्याच्या बरोबर यश हे आहे. ओके, म्हणजे परमेश्वर याचा अर्थ या ठिकाणी सिंबॉलिक अर्थाने म्हटलं तर तो चांगल्या मार्गाने जातो, व्यवस्थितरित्या एखादी गोष्ट करतो, यश हे त्याच्या पाठीशी असतच. ओके. In what condition does the poet wish to maintain his body? कवीला आपली बॉडी कशी मेंटेन करायची हो? The poet wishes best every day. it does want anything that are wrong. It might That means he has to keep his body clean and fit for life. आपल्याला त्याला तयार ठेवायचं, येणाऱ्या संकटाला त्याला तयार ठेवायचं आहे. ओके. Whose company does the poet wish for in the walk of life? आपल्या जीवनाच्या मार्गात कवीला कोणाची कंपनी पाहिजे? Lord. Exactly, God. त्याला परमेश्वराची कंपनी पाहिजे. मित्रांनो, अगदी बरोबर आहे. त्याच्या मार्गामध्ये यश येण्यासाठी त्याला कंपनी पाहिजे परमेश्वराच्या. ज्याच्या बरोबर परमेश्वराची कंपनी आहे त्याचं लाईफ हे नक्कीच त्या ठिकाणी बेस्ट असणार आहे. दिस इज अ प्रेयर. नाउ लेट अस से क्रिटिकल अप्रिसिएशन. ओके. क्रिटिकल अप्रिसिएशन साठी सुद्धा मी तुम्हाला अनम्यूट ठेवतोय कारण आपला अतिशय छान सिस्टमॅटिक अगदी रूल्स अँड रेग्युलेशन प्रमाणे चालू आहे. आवाज पोहोचतोय, तुम्ही पण शांततेने सहकार्य करताय. ओके. सांगा बरे, क्रिटिकल अप्रिसिएशन आपणाला किती मार्कांसाठी परीक्षेला असतं? 5 marks. प्रश्न क्रमांक कोणत्यामध्ये हा प्रश्न येतो ऍक्टिव्हिटी शीट मध्ये? क्वेश्चन नंबर बी. Question Okay. 2B मध्ये. Question 2B. 1 मध्ये असतं लँग्वेज स्टडी. ओके. क्वेश्चन फर्स्ट मध्ये असतात सीन पॅसेज. ओके. आणि क्वेश्चन 3 मध्ये बरोबर आहे ना? क्वेश्चन Yes, sir. Yes, sir. 3 मध्ये हा ऍप्रिसिएशनचा प्रश्न येतो. ओके. या ऍप्रिसिएशन साठी किती पॉइंट्स असतात? 1 2 3 4 अँड 5. 5. समजलं ना? हो सर. हो सर. परीक्षेला हो सर. कल्पना करा, तुम्ही मार्च 2022च्या परीक्षेला बसलेला आहात. आज 7 8 9 10 मार्च काहीतरी आहे. तुम्ही पेपर लिहित आहात आणि तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये क्रिटिकल अप्रिसिएशन साठी टीनेजर्स प्रेयर ही सरांनी राखी पौर्णिमेला शिकवलेली कविता आलेली आहे. लक्षात ठेवा. मग अशा वेळेस तुम्हाला ते क्रिटिकल अप्रिसिएशन कशा प्रकारे लिहायचं त्याचा आता आपण विचार करू. कल्पना करा, ऍक्टिव्हिटी शीट मध्ये हा प्रश्न आलेला आहे. ओके. फर्स्ट ऑफ ऑल टायटल. कोण सांगेल टायटल किती मार्कासाठी असतं? 1 mark. 1. Half mark. किती? Half. अगदी बरोबर. Half. टायटल कुठं असतं हो? वरती असतं. ओव्हर. आवाज येत नाही का? आवाज येतोय येतोय ना? आवाज घुमतोय सर सगळ्यांचा. ओके. थोड्या वेळ तुम्हाला म्यूट करतो थोड्या वेळ. हा. Okay, sir. ओके. Okay, sir. ओके सर. Okay, sir. Okay. टीनेजर्स प्रेयर हे टायटल आहे आणि हे टायटल कुठं असणार आहे? कवितेचं टायटल हे तुमच्या कवितेच्या सुरुवातीला वरती असतं. बरोबर आहे का नाही? हेड
टायटलला हेड म्हणतो ना, हेड वरती असतं, बरोबर आहे. आणि सर म्यूट केलं नाही. ओके सर म्यूट one नाही minute. चालू. सर म्यूट करा. सर ओके. कवितेचं जे टायटल असतं ते कवितेचं टायटल ज्याला आपण हेड असं म्हणतो, हे हेड कवितेच्या वरती असतं. कविता सुरू होण्यापूर्वी टायटल दिलेलं असतं, अ टीनेजर्स प्रेयर. ओके, लिहायचं कसं? द टायटल ऑफ द पोयम इज अ टीनेजर्स प्रेयर. आहे तसं वरचं पाहायचं आणि लिहायचं अ टीनेजर्स प्रेयर. ओके, अर्धा मार्क. कुठलेही ग्रामॅटिकल मिस्टेक होत नाही आणि कॉन्फिडन्स नसेल तर फक्त लिहा अ टीनेजर्स प्रेयर, तरीही चालते. ओके, त्यानंतर पोएट. पोएट कुठं असतं? कविता संपल्यानंतर, कवितेच्या सर्व ओळी संपल्यानंतर, कन्क्लुडिंग स्टांजा झाल्यानंतर त्या कवीचं नाव असतं. ओके, हा आहे जे मोअर्स. मुलं त्या ब्रिटिश कवीचं नाव चुकतात आणि ह्या कवीला इंडियन करतात. प्रतिवर्षी मुलं लिहितात जे मोअर्स, MORSE च्या ऐवजी यस लिहितच नाही. होतं काय माहितीये का? MORE, मोरे, जे मोरे. तेव्हा स्पेलिंग मिस्टेक नावामध्ये करायची नाही. दॅट पोएट विल बिकम इंडियन अँड महाराष्ट्रीयन पोएट. ओके, जे मोअर्स स्पेलिंग आहे तसं बघून लिहायचं. द पोयम इज कंपोज्ड. आता बाकीच्या गोष्टी आपण लिहित असतो, लेखन करतो, इट इज कॉल्ड रिटन, बट पोयम्स आर कंपोज्ड. कविता ह्या रचल्या जातात. पोयम्स आर कंपोज्ड अँड दॅट इज वाय यू हॅव टू राईट द पोयम इज कंपोज्ड बाय जे मोअर्स, MORSE, मोअर्स. किंवा नुसतं जे मोअर्स लिहिलं तरी पण चालतं. त्यानंतर राईम स्कीम बघा. बघ, तुम्हाला राईम स्कीम अगदी 5वी 6वी पासून झालेली आहे. फर्स्ट लाईन आहे बिगिनिंग्स. शब्द पहिलाच आहे, त्याला आपण ए म्हणूया. ओके, बिगिनिंग्स, डिसिजन आय मस्ट मेक. बिगिनिंग्स आणि मेक त्याचं राईम जुळतं का? नाही, त्यामुळे त्याला आपण बी म्हटलं. A, B. बिगिनिंग्स, मेक आणि चूज त्या तिन्ही मध्ये काहीही साम्य नाही. चूज सुद्धा वेगळं आहे आणि म्हणून C, ABC. आणि परत बघा, मेक टेक राईम झालं. मेक टेक म्हणजे या कवितेची जी राईम स्कीम आहे ती ABCB. सोप्या भाषेमध्ये सेकंड लाईनचा लास्ट वर्ड राईम्स विथ द लास्ट वर्ड ऑफ फोर्थ लाईन. आणि हे युनिव्हर्सल राईम स्कीम आहे जे मोअर्सच्या या कवितेची. प्रत्येक स्टांजाची सेकंड स्टांजा घ्या, थर्ड घ्या, फोर्थ घ्या, फिफ्थ घ्या, 5ही स्टांजाला राईम स्कीम सेम टू सेम आहे, ABCB. ओके, यासाठी किती मार्क आहे राईम स्कीमला? 1 मार्क. अर्धा मार्क टायटल, अर्धा मार्क पोएट, 1 झाला. 1 मार्क राईम स्कीम. तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळालेले आहेत. ओके, फिगर ऑफ स्पीच आपण पाहिलं की या कवितेमध्ये भरपूर फिगर्स ऑफ स्पीच आहे. ज्याप्रमाणे आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम आहे, घरामध्ये अनेक पक्वान्न केलेले आहेत, बरोबर आहे. नारळी भात आहे, गोड अजून पदार्थ आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पक्वान्न आज जेवणात तुम्हाला मिळणार आहेत. तसंच कवीने या कवितेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार घालून ही कविता सुशोभित केलेली आहे. त्यात तुम्हाला सांगितलं अलिट्रेशन आहे, त्यानंतर इन्व्हर्जन आहे, अपोस्ट्रॉफी आहे, रिपिटेशन आहे. आपल्याला फक्त 1 किंवा 2 एक्झॅक्टली ऍक्च्युअली एकच लिहायचंय, पण आपण 2 फिगर्स ऑफ स्पीच लिहिणार आहोत. फॉर एक्झाम्पल फर्स्ट लाईन, each day brings new beginnings. आता कसं लिहायचं? फिगर्स ऑफ स्पीच आकडा 1 कोणता आहे? अलिटरेशन.
ॲलिट्रेशन नाव लिहायचं, खाली एक्झाम्पल कोणतं, इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, त्याचं एक्झाम्पल लिहायचं. डिसिजन्स आय मस्ट मेक, इन्व्हर्जन लिहायचं आणि एक्झाम्पल डिसिजन्स आय मस्ट मेक, याला 1 मार्क, 1 पैकी 1 मार्क तुम्हाला पडणार आहे. म्हणजे आतापर्यंत आपण 4 प्रश्न पाहिले. 4 प्रश्नामध्ये पहिल्या 2 प्रश्नाला हाफ हाफ 1 पैकी 1 मार्क मिळणार. रॅम स्कीमला पण पैकीच्या पैकी 1 मार्क आणि फिगर्स ऑफ स्पीचला पण 3 मार्क आपल्याला मिळालेले आहेत. आता मेन जे 2 मार्क आहेत, तो 2 मार्कांसाठी आपणाला थीम ऑफ द पोयम, या कवितेची थीम आपणाला पाहायची आहे. वन मिनिट, काही मधूनच फोन येत आहेत, पालकांची विनंती आहे. ओके, थीम. आता ह्या कवितेचं थीम काय आहे? द थीम ऑफ द पोयम इज अ कन्फ्युज्ड माइंड ऑफ अ टीनेजर. ओके, द थीम ऑफ द पोयम is a confused mind of a teenager about taking the right decisions. If he took a right decision, his future will be bright. On the other hand, if he took a wrong decision, his future will be disturbed. Hence, the poet requests God to help him to take द प्रॉपर डिसिजन. अशा पद्धतीनं त्याची थीम तुम्ही लिहायची आहे. विद्यार्थी मित्र हो, आपल्या टीच मिंटच्या ऍप मध्ये जे असाइनमेंट सेक्शन आहे किंवा स्टडी मटेरियल आहे, त्यामध्ये तुम्हाला मी स्टडी मटेरियल मध्ये याची पूर्णपणे क्रिटिकल ऍप्रिसिएशन माझ्या शब्दामध्ये तुम्हाला आज मी टाकतोय. त्याचप्रमाणे टेक्स्ट सेक्शन आहे, त्याच्यामध्ये आज संध्याकाळपर्यंत मी या कवितेवरती MCQ 10 तयार करतोय आणि त्याची टेस्ट तुम्हाला टाकतोय. फक्त क्लिक करायचं, ओपन करायचं आणि आपला पेपर आपण सॉल्व्ह करायचा. उत्तर तुमच्या पुढे लगेच असेल, रिझल्ट विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड. ओके, आपण परत एकदा अनम्यूट होत आहोत. सर. ओके सर. आता एक सांगा, मी आता टीचिंग स्टॉप करतोय, तुमच्याशी मी आता गप्पा मारणार आहे 2-3 मिनिटासाठी. आता तुमच्यापर्यंत माझा आवाज क्लिअर पोहोचला का? हो सर. ओके, क्लिअर आता येतं. शेवटी बंधनं आहेत. वर्गात टीचिंग करणं आणि असं कॅमेरा पुढे शिकवणं फरक आहे, मला माहित आहे मित्रांनो. तरी पण थोडे दिवस पर्याय नाहीये. जर तुम्हाला हे टीचिंग योग्य वाटत असेल तर इथून पुढचं सगळं टीचिंग मी टीच मिंट ऍपच्या माध्यमातून करायला तयार आहे. ओके, योग्य वाटते तुम्हाला? ओके सर. हो सर. ओके सर. ओके, थँक्यू. बोला, कुणाचे काही शंका? सर. कवितेबद्दल सोडून द्या, इतर काही शंका आहेत का? बोला. नाही. टेस्ट मध्ये पर्याय निवडायचे आहेत ना? हा, टेस्ट मध्ये पर्याय निवडायचे आहेत ना? तुम्हाला MCQ जे मी टाकणार आहे त्याला ABCD पर्याय असतात. फक्त पर्यायाला क्लिक करायचं आहे. मी आज संध्याकाळी टाकतोय. होमवर्क सर रोजचं टाइम टेबल देणार आहे का? कधी किती वाजता कोणता तास होईल त्याचा? शाळेचं आधी टाइम टेबल होईल. शाळेच्या नियोजनाप्रमाणे जे काय असेल ते शाळा देईल. याशिवाय इंग्लिश साठी मी वेगळं तुम्हाला तुमचा बाकीचा वेळ सोडून मोबाईल अवेलेबल कधी होईल हा विचार करून मी आठवड्यातून किमान 3-4 तास तरी या पद्धतीनं सुरुवातीला घेईल. ओके. हो सर. ओके. आणि सर चॅट बॉक्स एबल करा ना, कारण की जेव्हा तुम्ही शिकवत असता काही डाऊट असेल तर त्यात विचारू शकतो. कोण बोलतोय मॅडम? सर,
ऍप्रिशिएशन बोल मध्ये मला. फेवरेट लाईन पण असतात ना सर? फेवरेट लाईन पण असते ना हा सर? हे पटकन मला. ते जुना पॅटर्न आहे. फेवरेट लाईन हा जो होता ना फीचर्स ऑफ द पोयम हा आउटडेट झाला, तो मागच बदलला. आता नाही येत फेवरेट लाईन येत नाही आता. हेच 5 पॉईंट आहेत. टायटल अर्धा मार्क, पोएट अर्धा मार्क, राईम स्कीम 1 मार्क 2 झाले, फिगर्स ऑफ स्पीच 1 मार्क 3 झाले आणि थीम 2 मार्क 5 मार्क. हाच पॅटर्न, वेगळा पॅटर्न नाही. बरं तुमच्या ओके शब्दात सर. मध्ये प्रश्न येत असतो का? मित्रांनो, मी आपल्या प्रशालेमध्ये माझं हे 21वे वर्ष आहे. दरवर्षी माझ्याकडे 10वीचे 2 वर्ग, जवळपास 40 10वीच्या बॅचेसला मी 10वीचं पुस्तक शिकवलेलं आहे. त्यामुळे तुमचं यावर्षी ह्या माध्यमातून टीचिंग झालं तर अतिशय उत्तम प्रकारे आपलं कम्युनिकेशन होईल आणि तुम्हालाही आनंद मिळेल. आजच्या प्रमाणेच उद्याही तुमचं सहकार्य असणं अपेक्षित आहे. ओके, लेट अस स्टॉप. ओके. ओके सर. थांबायचं. ओके सर. हो सर. Have a nice day. हो सर.